हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर त्या परमात्म्याने येऊन दासाला स्पेशल सांगितलं की बेटा कर सुरू. सन 1997 ह्या दासाला परमात्मा येऊन भेटले आणि म्हणाले की आता ती वेळ आली आहे. आता उघडून टाक ह्या पेटाऱ्याला, ह्या भांडाराला आणि तुझ्या सोबत राहीन, चिंता करू नकोस. तर त्याचाच परिणाम आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे, माझ्या पूज्य गुरुदेवजींची इच्छा आहे. हा दास परमात्म्याचा संदेश त्याच्या बालकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला. त्रास खूप झाला. क्रोधाकांड त्याचाच परिणाम होता. कारण सगळी परमात्म्याचीच बालकं आहेत जी आमचा विरोध करत आहेत. ती पण त्याचीच बालकं आहेत, पण ती काळामध्ये फसलेली आहेत. काळाने त्यांना आपलं हत्यार बनवलं, ह्या नकली आचार्यांना, गुरूंना. पण या समर्थांपुढे या नकल्यांचं काहीच चालणार नाही. ते आपलं कर्म बिघडवतायत. कर्म नासून घेतलं या लोकांनी आणि ह्या पापाचे भागीदार बनले. जे हे ज्ञान अजून 2 वर्ष आधी जनतेपर्यंत पोचवायचं होतं, त्याला 2 वर्षांचा अडसर यांनी निर्माण केला आणि इतकं दूर केलं समाजाला माझ्यापासून, ह्या दासासंबंधी अफवा पसरवून, माध्यमांचा पण उपयोग करून घेऊन. आणि काळाचा उद्देश हाच होता की लोक याचा एवढा द्वेष करतील, नावाचाही द्वेष वाटेल. जर कोणी तिथे पोहोचलाच तर काळाचं गुपित उघड होईल, अज्ञानाचं. परंतु समर्थांचा आदेश आणि समर्थांनी बनवलेलं हे विधान ह्याच्यामध्ये जो अवरोध निर्माण करतो तो महामूर्ख आणि अंध गाढवासारखा असेल. जसे आगगाडीच्या मार्गावर आंधळं गाढव उभं राहून अवरोध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा किती समजूतदारपणा आहे. कारण त्याला डोळे नाहीयेत आणि त्याच्याकडे बुद्धी नाही. जशी ट्रेन येतीये, एक आंधळं गाढव उभं होतं रेल्वेच्या रुळांवर आणि गाडी येत होती. त्याने पाहिलं ज्या दिशेकडून काहीतरी डिस्टर्बन्स वाटला, खडखड असा आवाज आला, त्याने त्याच बाजूला आपले पाठीमागचे पाय केले. आता येऊ दे, मला कोण डिस्टर्ब करतंय. दोन्ही पाय वर केले. जेव्हा ती ट्रेन जवळ आली तिने दोन्ही ठोकरले. ते ठार झालं, त्याचे तुकडे तुकडे झाले. तर पुण्यात्म्यांनो, ह्या परमात्म्याचा मार्ग आहे हा. त्या समर्थांनी चालवलेला हा मार्ग आहे. ह्या मार्गामध्ये जो अडथळा निर्माण करेल तो हिरण्यकश्यपूच्या कॅटेगरीमध्ये जाईल, तो कंसाच्या कॅटेगरीत असेल. आधी तर आपण चुका केल्या खूप, परंतु आता त्या उदाहरणांवरून सावध व्हावं लागेल आणि हे ज्ञान पूर्ण विश्वात जाईल. एकदा पुन्हा. आता तर आग लागलेलीच आहे. कलियुग घोर दिसतं आहे. कुठल्याही जातीधर्मात लोक भक्ती पण करतात आणि मांस पण खातात, बिडी पितात, दारू पितात आणि लाचखोर झालेत. माया जोडण्याची शर्यत लागलीय. तर ही तर घोर कलियुगाची झलक तुम्ही पाहत आहात. आता एकदम पुन्हा शांती होईल पूर्ण विश्वात. इतक्या प्रेमाने राहू लागतील. ह्या गाड्या आणि बंगल्यांची हाव संपून जाईल. ज्ञानाने होईल. जसं एक बँक मॅनेजर होता. जेव्हा दासाने हे नाव घेतलेलंच होतं, त्याने बँकेकडून काही लोन घेतलं आणि रोहतकमध्ये सेक्टर 1 मध्ये एक घर बांधलं. 3.5 लाख लागले त्या काळी. आज तर 40 लाख रुपये लागतील, किंबहुना आणखीन जास्त, 1 कोटीमध्ये. असं घर बनवलं. त्याचा मुहूर्त करण्यासाठी रविवारी कोण्या गुरुजींची वेळ जी कुठली होती ती निश्चित केली. आता आपण असा मुहूर्त करतो, आधी तर गुरुजींना आधी काहीतरी पुटपुट करू द्या, मग नंतर दारू पिऊन पार्टी करू, असा असायचा मुहूर्त आमचा. एवढंच ज्ञान राहिलं होतं. आता त्याने सगळे मित्र, आवडते लोक गोळा केले होते, नातेवाईक आले होते आणि काही त्याला एखाद्या आयटमची गरज भासली, स्वतः स्कूटर घेऊन तो सामान आणायला चालला होता. बाजारात मेडिकलच्या वळणावर
एका स्कूटरची स्कूटरला टक्कर झाली, टू व्हीलरची टू व्हीलरला, आणि पडला. पडताच कानशिलाला लागलं फुटपाथवर. तिथेच मृत्यू झाला. आता काय चाटणार त्या घराला? तो तसाच राहिला सभा समारंभ. आता जे काम ह्या मनुष्य जीवनात करायचं होतं त्याने ते तर सोडून दिलं. ह्या मूर्ख गोष्टींमागे धावला. का धावला? कारण आपण वातावरण असं निर्माण केलंय. अध्यात्मज्ञानाची बाजू पकडण्याऐवजी आम्ही दुसरीच बाजू पकडली. दुसरी स्पीड पकडायची होती ती भगवानाची भक्ती करायची होती. एक घर नीट बनवावं आपलं नीटपणे, उन्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी, ह्यासाठी बनवलं होतं. कारण भक्तीमध्ये बाधा आणतात नैसर्गिक आपत्त्या. कधी कडक उन्हाळा, कधी पावसाळा, कधी हिवाळा, तर कधी गारा पडतात. तर त्यासाठी वाचता यावं व भक्ती करता यावी म्हणून झोपडी वगैरे बांधून आपण काळ व्यतीत करायचा होता. आता जसं, कारण की ह्या गोष्टी आधी तर परिणाम करत नव्हत्या आणि नाम घेतल्यानंतर तर ह्या गोष्टी काळजात जाणवतात. खरोखरच हे काय सोंग झालं. जेव्हा दासाने ह्या मार्गाचा प्रारंभ केला होता, आदेश आला होता गुरुदेवांचा, तेव्हा आमच्याकडे इतक्या सोयी नव्हत्या. काही भक्तांना एक जीप घ्यायची होती कर्जावर, त्याला फायनान्स केला. रोहतकमध्ये एक व्यक्ती होती, ती फायनान्स करत असे. त्याने फायनान्स केला आणि व्याज सगळ्यात जास्त घेत असे. ते तर घेतातच, सगळे घेतात ज्ञानाविना. तर आमचा भक्त सांगत होता की मी, चर्चा सुरू होती की तुम्ही कोणाचे शिष्य आहात. आम्हाला विचारलं, आम्ही सांगितलं तुमचं नाव कबीर साहेबांच्या पंथातले आहोत, रामपाल महाराजांचे आम्ही शिष्य आहोत. आणि आम्ही, भक्त सांगत होते, आम्ही सुद्धा, त्याचे वडील बसले होते ऑफिसमध्ये. तोपर्यंत आम्ही वाट पाहत होतो, त्या कर्ज देणाऱ्या त्यांच्या मुलाची वाट पाहत होतो त्यांच्या ऑफिसमध्ये बसून. तर त्याच्या वडिलांना सांगितलं की तुम्ही सुद्धा भक्ती करा, नाम घ्या आमच्या गुरुजींकडून. तर त्याचे वडील म्हणतात, माझी तर मजा चालली आहे, भगवान शंकरांची पूजा करतो, मातेची पूजा करतो, आणि आम्ही आमचे गुरु बनवले आहेत, आणि भगवान विष्णूचे आम्ही पुजारी आहोत. सगळी कामं आम्ही नीट करतोय, मूर्ती वगैरे पण आणून ठेवली, आणि काय म्हणतोय की माझ्यासारखा सुखी आज कुणी नाहीये. ह्या भगवानांनी केलंय, ह्या देवतांकडे निर्देश करून म्हणतो. मूर्ती ठेवली होती ऑफिसमध्ये. आणि काय सांगतोय की एक मुलगा तर फायनान्सर आहे, त्याच्यावर खूप दया होतीये, पैसा मिळतोय. आणि एक मुलगा जज बनला आहे, मुलाचं आत्ताच लग्न झालंय, त्याची पत्नी सुद्धा जज आहे. सांगा मी कुणाचं नाव घेऊ? ह्या गुरूंचं, ह्या देवांना सोडून? काय सांगताय काय तुम्ही? आता आमच्या भक्तांचं सांगणं हे कर्तव्य होतं, बाकी वाद कोण घालेल यांच्याशी, हे तर काळाचे वकील आहेत सगळे. आता 1 वर्षानंतर वर्तमानपत्रात काय आलं की तोच परिवार ज्यांना हे फायनान्स करत होते, दासाला यांनी येऊन सांगितलं होतं की हे असं असं झालं होतं. हे मायेचे पुजारी मानतच नाहीत. यांच्या पिताजींना सांगितलं होतं, ते तर म्हणाले आमच्यासारखा सुखी कोणी नाही, आणि आम्ही कोणाची पूजा करावी? त्यांनी कुठलं तरी धार्मिक अनुष्ठान करवलं होतं. वर्तमानपत्रात सच्चाई आहे जे दास सांगत आहे. धार्मिक अनुष्ठान करवलं होतं. धार्मिक अनुष्ठानानंतर जसं फुलं फळं वाहतात, काही हवनाचं भस्म वगैरे उरतं, त्याला आदरपूर्वक पाण्यात सोडून द्यायचं असतं. आता तो समागम झाला. पहिल्या दिवशी अनुष्ठान करवलं होतं, त्यांच्या गुरुजींनी केलं होतं, आणि दुसऱ्या दिवशी त्या हवनाच्या त्या राखेला, फुलांना घेऊन ते दोन्ही भाऊ, जज आणि तो फायनान्सर, इकडे दिल्ली रोडवर एक JLN आहे, जवाहरलाल नेहरू कॅनॉल, त्यात पाणी खूप असतं, त्याच्यात गेले. ड्रायव्हर त्यांच्या बरोबर होता त्या फुलांना पाण्यात सोडण्यासाठी. आता जशी त्यांनी प्रवाहात सोडण्यासाठी फुलं फेकली, तर उतार जास्त आहे त्या कालव्याचा, हा असा कॅनॉलचा, ते वर पायरीवर पडले. आता त्याला वाटलं की घ्या थोडंसं यांना खाली सरकवतो. एका भावाने हात पकडला आणि एकाने खाली सरकवायला सुरुवात केली. तिथे शेवाळ आलेलं होतं, पाणी थोडं खाली गेलेलं होतं, पाय घसरला. तो दुसरा भाऊ पण बरोबर, आणि तो पण. पोहायला कोणालाच येत नव्हतं, दोघेही बुडून मेले. तो जज पण मेला आणि तो फायनान्सर पण मेला. पेपरमध्ये आलं होतं. ड्रायव्हर उभं राहून पाहत होता. त्याने फोन केला, एकत्र झाले. तिसऱ्या दिवशी प्रेत मिळालं तिकडे शालावास पंप हाऊस पाशी जाऊन. आता पुण्यात्म्यांनो पहा,
परमात्मा आपल्याला सावध करत असतात की जोपर्यंत तुमचे पुण्य चालतात पूर्वजन्माचे, तुमची पूर्वजन्मीची बॅटरी चार्ज असेल तर तुम्हाला सगळ्या सोयी मिळतील, कोणाची पूजा करा किंवा करू नका. म्हणजे सद्भक्ती न करता अन्य कोणती पूजा करा किंवा नका करू. तुम्ही असा विचार करत असता की जी साधना आपण करत आहोत याने पुण्य मिळतंय, लाभ मिळतोय, आणि त्याच साधना केल्यामुळे ते मानत होते की आम्हाला ही सगळी सुखं मिळतायत, आणि त्यावेळी नाश झाला त्यांचा करता करता. तर कसली साधना होती ती? आता ती नवीन लग्न झालेली त्याची पत्नी निघून गेली, ती जी जज होती तिने दुसरं लग्न केलं. आता झालं जसंच्या तसं. तर पुण्यात्म्यांनो, जे काम करायला पाहिजे होतं त्याची सुरुवात पण केली नाही, स्टार्ट पण नाही केलं. तर आता या सत्संगामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल, कारण देवाचा आदेश आहे हा. तुम्ही त्याची बालकं आहात, भ्रमात आहात, भटकत आहात. तुम्हाला जायचं होतं सतलोकात, धक्के खात आहात इथे. ह्या स्वर्गापर्यंत पोहोचणं अवघड असतं, परत फिरून इथेच येताय. आता परमात्मा सांगत असत आपल्याला, क्यों भूली घरे आपना, ये ना देश तुम्हारे, फिर पीछे पछतावगी, कर ले सोच विचार, बिन सतगुरु पावे नहीं, घर अपने की राह, संतों शरण लाग कर, सोरत शब्द समा, संख असंख्यों कोस है तेरे पिया का देश, एक पलक में पाइए ले सतगुरु उपदेश, सोन सलैली गैल है गगन मंडल के माही, बिना प्रेम पावे नहीं, चाहे करोड़ समाधि ला, नितानंद लो लायक चढ़ो मैल मंजार, फिर न भव जल आइए, ये स्वप्ना संसार, होले सुहागण सुरता त्यारे, मालिक घर जाना है तू तो, होले सुहागण सुरता त्यारे, मालिक घर जाना है तू तो, होले सुहागण सुरता त्यारे, मालिक घर जाना है, तेरा सोन सखर बरतारे, मालिक घर जाना है, तेरा सोन सखर बरतारे, मालिक घर जाना है तू तो, होले सुहागण सुरता त्यारे, नाले धोले ओढ़ पैर लेकर 16 श्रृंगार, नाले धोले ओढ़ पैर लेकर 16 श्रृंगार, आज नहीं तय तड़के परसों आवेंगे तेरे लड़ियार, मालिक घर जान है तू तो, होले सुहागण सुरता त्यार है, तेरा सोन सखर बरतार, मालिक घर जान है, तेरे साथ की कितनी जाली तू क्यों लारी वार, तेरे साथ की कितनी जाली तू क्यों लारी वार, गुड़िया खेलत जन्म गवाया, लाया है नहीं विचारे, मालिक घर जान है तू तो, होले सुहागण सुरता त्यार है, तेरा सोन सखर बरतारे, मालिक घर जान, सतगुरु मारे बाणिया है
करते बनज व्यवहार। सतगुरु मारे बाणिया है करते बनज व्यवहार। बिन डांडी बिन पालड़े है तोले दिया संसार। मालिक घर जाना होले होले सुहागण सुरता त्यारे। मालिक घर ए तेरा सुन शेखर बरतार। मालिक घर जाना है तेरा सुन शेखर। सुन शेखर में सेज पिया की हंस हंस कर ले प्यार। सोन शेखर में सेज पिया की हंस हंस कर ले प्यार। कह कबीर सुनो मेरी सजनी वहाँ लूटो है अजब बहार। मालिक घर जाना है होले होले सुहागण सुरता त्यार। मालिक घर तेरा सुन शेखर बरतार। वे सुन शेखर में सेज पिया की हंस हंस कर ले प्यार। सुन शेखर में सेज पिया की हंस हंस कर ले प्यार। कह कबीर सुनो मेरी सजनी वहाँ लूटो है अजब बहार। मालिक घर जाना है होले होले सुहागण सुरता त्यारे। जाना है तेरा सुन शेखर बरतारे। मालिक घर जाना है तेरा सुन शेखर बरतारे। मालिक घर जाना है। आता परमात्म्याने काय सांगितलं आहे? ह्या आत्म्याला न जाणे किती प्रकारांनी असं खडबडून जागं करण्याचा प्रयत्न केलाय, न जाणे किती प्रकारचं ज्ञान देण्याची इच्छा केली आहे. पुण्यात्म्यांनो, जशी विहिरीत बादली पडते आणि तिला काढण्यासाठी हुक असतात, काटे म्हणतात त्याला, हुकाने बनवून असे उलटे सुलटे आणि 20-25 असे एकत्र मोळी करतात त्यांची आणि एका कड्यात अडकवले जातात दोरी बांधून. ती विहिरीतून काढण्याचा प्रयत्न केला जातो. बादली तर ती एकेका आकड्यात अडकू शकते, एखादाच पुरेसा असतो, पण नाही. म्हणून तर असे अनेक घ्यावे लागतात, न जाणो कोणत्यात अडकेल. एकच असेल तर फिरत राहील. तर परमात्म्याने आपल्याला जागं करण्यासाठी, तत्वज्ञानाला चिकटवण्यासाठी आणि काळाच्या ह्या विहिरीतून काढण्यासाठी परमात्मा कबीर साहेब म्हणतात, इतनी बाणी बोल दी और जितना बाड़ू रेत अरिस बोले जीव का एक नियारी हेत. की काय म्हणतात, पर भी लेन जात है दुनिया हमरा ज्ञान किने नहीं सुनिया. तर ही इतकी वाणी यासाठी बोललीये की न जाणो कोणाला कोणती उमजेल आणि तो अडकेल मालकाच्या आकड्यात आणि निघून जाईल, ह्या विहिरीतून निघेल, बाहेर येईल. तर अशा प्रकारे परमात्मा सांगू इच्छितात की हे एक आत्मा, सुरताला एक आत्मा म्हटले आहे आणि याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे की होले सुहागण सुरता त्यार तन मालिक घर जाना है. आपल्या सगळ्यांचा स्वामी, आपल्या सर्वांचा धनी, आपल्या सर्वांचा खसम म्हणजे एकच आहे. मालिक म्हणा, पती म्हणा, स्वामी म्हणा किंवा भगवान म्हणा, तो एकच आहे. तर ह्या आत्म्याला हे सांगतायत परमात्मा, आपलीच महिमा एक डबल रोल करून आपल्याला सांगतायत. तसं तर परमात्म्याने खूप अनेक वेळा कबीर परमेश्वराने म्हटलंय की आय एम गॉड. हम ही अलख अल्लाह हैं कुतुब गौस और पीर. म्हणजे सर्व प्रकारचे, जसे कोणी साधू रूपात, पीर रूपात, पैगंबर म्हणजे संदेशवाहक, तत्वदर्शी संत, जगद्गुरू बनून मीच येतो आणि आम्हीच अलख अल्लाह आहोत. आणि कुतुब, गौस आणि पीर, गरीबदास खालिक धनी मेरा नाम कबीर. हे स्वामी सृष्टा में और सृष्टि मेरा तीर. दास गरीब अधर बसू में अवगत सत्य कबीर. मी सतलोकात राहतो वर
आणि तिथून चालत येतो तुमच्यासाठी. गोता मारूं स्वर्ग में जा बैठूं पाताल, कह कबीर ढूंढता फेरूं अपने हीरे मोती लाल. आता जर कबीर भगवान परत परत सांगतायत मी देव आहे, तर कोणी ऐकत नाही त्यांचं. म्हणून त्यांनी स्वतःला एक दास म्हणवून घेतलं आणि आपल्यासाठी उदाहरण दिलं की जर इथे कोणी गर्व केला तो भगवानाची प्राप्ती नाही करू शकणार. म्हणून त्याने आपल्या स्वतःला दास म्हटलं आणि आपल्यासाठी उदाहरण दिलं की तुम्ही सुद्धा बाळांनो असंच राहा. इथे जीवाचं काही अस्तित्व नाहीये. म्हणतात मर्द गर्द में मिल गए वो रावण से रणधीरे, कंस के सी चाणूर से वो हिरणा कुश बलबीर. तेरी क्या बुनियाद है तू जीव जन्म दर लेत, गरीबदास एक नाम बिना तेरा खाली रह जा खेत. तर म्हणतात मर्दगर्दमध्ये भेटले ते धरती तोलत होते, वाट लागली त्यांची गाढवाची योनी भोगतायत. तर इथे तर दास बनून राहा सगळ्यांना, कोणाला दुःख देऊ नका. मन कर्म वचनाने सुद्धा कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न चुकून सुद्धा करू नका. तुमची भक्ती हीनता होईल, देव तुमच्यावर नाराज होईल. तर हळूहळू आपल्याला इतकं शिष्ट व्हायचंय की देवाला आपण आवडू लागू. तर त्यासाठी इथे काय सांगितलंय, आता काय सांगत आहेत परमात्मा, तेरा सुन शिखर में, सुन शिखर में. सुन म्हणजे सगळ्यात वर, व्हॅक्यूम प्लेस, जिथे इतर वस्तू नसतात, त्या शून्याच्या पार करून त्याच्या शिखरावर, टॉपवर, तिथे तुझा पती राहतो. म्हणजे तुझा मालक आहे, तो सत्पुरुष आहे. आणि ते परमात्मा स्वतः म्हणतात, ए स्वामी सृष्टा में सृष्टि मेरा तीर, दास गरीब अधर ऊपर अधर बसूं. वरती राहतो सगळ्या टॉपमोस्ट प्लेसमध्ये. और हम अवगत सत कबीर. तर इथे परमात्मा तिकडेच संकेत करीत आहेत की नाले धोले ओढ पेरले. आता पुण्यात्म्यांनो, सवाष्ण कोण असते? ज्या मुलीचं लग्न झालं आहे, ज्या मुलीचं लग्न झालं आहे ती सवाष्ण झाली, आणि जिचं लग्न नाही झालं ती कुमारी आहे. कुमारी आहे तर आपल्या पतीच्या घरी ती कशी जाईल? ती तर कुमारी आहे, अजून आपल्या वडिलांच्याच घरी आहे. तर आम्ही ज्यांना उपदेश प्राप्त झालाय, आपणा सर्व आत्म्यांना ज्यांना दीक्षा मिळालीय, तर तुम्ही सवाष्ण झालात. आता जेव्हा मुलीचा विवाह होतो, विवाहित होते, तर प्रथम एक विशेष ते होत असे. जसं बाळाला पाठवण्यासाठी खूप सारे आयटम तयार करावे लागत असत आणि मुलीला पण चिंता वाटत असे. आपल्या कपड्यांना नक्षीकाम, भरतकाम वगैरे करण्यात व्यग्र राहत असे. तर काय सांगतात की ह्या राम नाम धनरूपी ह्या हुंड्याला जमवून ठेव. हा हुंडा तू घेऊन जाशील आणि हे सर्व तुझ्यामध्ये जसे 16 शृंगार कर. कोणते 16 शृंगार? शील, संतोष, विवेक, क्षमाभाव, भक्ती, दानाची इच्छा, अशा प्रकारे 16 प्रकारचे साधकाचे. तसे तर मुलींना 16 शृंगार सांगितलेले आहेत, परंतु भक्तांचे जे शृंगार आहेत ते कर, ज्यामुळे तू तुझ्या पतीला आवडशील. म्हणजे मांस, दारू, तंबाखू न खाणं, आण उपासना नाही करायची, आणि हे शील, संतोष, विवेक, दयाभाव, नम्रता, एक खूप छान मृदू भाषा, अशा प्रकारचे जे शृंगार आहेत भक्ताचे, जर आपण ह्या शृंगारांनी युक्त असाल तर देवाला आवडाल. हे असं उदाहरण दिलं आहे. नाले धोले ओढ पेरले. न्हाणं धुणं काय आहे? सत्संगरूपी ह्या अमृत सरोवरात आत्म्याचा मळ उतरू दे. नाले धोले ओढ पेरले और कर 16 सिंगार. म्हणजे सगळ्या मर्यादांमध्ये राहा. आणि आज नाही ते कल परसों तेरे आवेंगे लणियार. ही देशी भाषा आहे हरियाणाची जवळजवळ. परमात्म्यांनी तर सगळ्या भाषांमध्येच दिलंय ज्ञान, ज्यामुळे माझी बालके कुठेही असली तरी तिथे समजून जातील. लणिहार म्हणजे तुला नेणारे तुझे पती येतील, यमाचे दूत समज. हे तर लणिहार यमाचे दूत आहेत आमचे. आणि तिथे सतलोकात याल तर परमात्मा येतील ह्या दासाच्या रूपात. म्हणतात आज नाही तर उद्या परवा, म्हणजे एक दिवस तर मृत्यू होणारच आहे तुमचा. इथं तर कोणालाच राहायचं नाहीये. तर निघायची तयारी करावी लागेल. जे सवाष्ण असतील, म्हणजे ज्यांनी नाम घेतलं आहे, गफलत करू नका. ते तर कधीही येऊ शकतात घेऊन जायला. आता आपण परके झालो आहोत, तर ह्याविषयी सांगितलं आहे.
तेरे साथ की कितनी जाली तू क्यों लारी वारे, गुडिया खेलत जन्म गवाया तन लाया नहीं बेचारे. पुण्यात्म्यांनो, आधी आपण छोटे छोटे होतो जेव्हा आपल्या बहिणी आत्या त्यांची तिथी धरत असत, ठीक निर्धारित वेळी करत असत सासरी जाण्याचा. त्या ठीकच्या आधी ते काय करत असत, आपले कपडे करत असत 40 तीड समोरच्यांची, ही बाहेरच्यांचे 20 तीड. तीड म्हणजे संच, सेट. कपड्यांच्या संचाला सेट म्हणतात. घागरा असायचा असा मोठा, त्यावर एक कुर्ता ओढणी, ह्याला तीड म्हणतात. कंप्लीट सेट. तर ते टेलर येत असत तिथे, घरीच कपड्यांना शिवून जात असत. तर तुकडे उरत असत कापडाचे. तर छोट्या बहिणी ज्या असत, छोट्या छोट्या मुली, त्या काय करायच्या, ते तुकडे उचलून आणि असे असे करून बनवत असत. हे 20 पुढच्याचे, 12 मागच्याचे, आणि त्याचं एक गाठोडं बांधून छोट्याशा पेटीत ठेवत असत. रोज खेळताना काढत असत एक हे पुढच्याचे, हे मागच्याचे. आणि कोणी भाऊ किंवा दुसरी बहीण तिच्या त्या चिंधीला, एवढ्याशा तुकड्याला, चिरगुटाला कोणी काढून घेत असत. ती मोजते, नाही मिळाले 40 तर रडून रडून सांगत असे, ह्याने माझे तीड काढून घेतले, हाय माझे तीड काढले. आता ती रडते वाईट तऱ्हेने. तिला विचारलं काय झालंय, तर माझी तीड काढून घेतली, हे इतके होते, एक कमी दिसते, हिने काढून घेतली. ती मग परत दिली तरच ती शांत होते. तर हे खेळ होते. आणि जेव्हा ती मुलगी मोठी होऊन बाहुल्या खेळू लागते, एक बाहुला आणि एक बाहुली बनवते चिंध्यांपासून, मग त्यांचं लग्न लावत असे आणि मग त्याबरोबर ते गाठोडं डोक्यावर धरून सासरी चालत असे. म्हणजे अशा प्रकारे खेळत असे. मग जेव्हा ती मुलगी मोठी होते, शहाणी होते, आणि मग तिला ते ओरिजिनल तीड म्हणजे तो सेट आणि सूट, तो ओरिजिनल तीड मिळतो आणि ओरिजिनल पती नवरा मिळतो, तर मग ती मुलगी काय बाहुला बाहुलीचे खेळ खेळू शकते? कारण तिला ज्ञान मिळालं ओरिजिनल वस्तूंचं. मग ती चिंध्यांशी कधी नाही खेळू शकत. तर आत्तापर्यंत आपण ज्या ह्या सांसारिक सुखाला जमवण्यात गुंतलो होतो, कार असो, घर असो, मोठं माहीत नाही, पंखे असतील, कूलर असेल, फलाणा असेल, जे काही, आणि ह्याच खेळाला खेळता खेळता आपण मरून जातो. आणि जेव्हा आपण ह्या तत्त्वज्ञानाशी परिचित होऊन शहाणे होऊ, त्यानंतर जर आपल्याला तो बाहुलीचा खेळ दिसला, ती मुलगी मोठी होते, मग अन्य मुलं खेळतात, त्यांना बालक दिसतात. अगदी बाळ आहात, हे काय तीड थोडेच आहात, तीड तर मला आत्ता मिळाले, पती तर आत्ता मिळालाय खरा बाहुला. तर पुण्यात्म्यांनो, आता आपण, म्हणून परमात्मा म्हणत आहेत, गुडिया खेलत तन जन्म गवा दिया लाया नाही बेचारे. ह्या सांसारिक सुखसोयी इथंच जमवून मृत्यू होतो आणि इथेच सोडून जातो. आता घर बनवलं आणि एक दिवसही राहू शकला नाही, मृत्यू झाला. चला 10-20 दिवस, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष त्यात राहिला तरी सुद्धा काय उपयोग झाला? मृत्यू होतो सद्भक्ती न केल्यामुळे. तो कुत्रा बनून त्या गल्लीत बसतो, त्या घराच्या सावलीत, आणि येता जाता मारतात काठी. झालं, मग सगळं काम बिघडून गेलं. आता काय सांगतात? सतगुरु मारे बानिया हे करते बनज व्यवहारे, बिन डांडी बिन पालडे यो तोल दिया संसारे. आमचे सद्गुरू बिझनेसमन आहेत. बानिया म्हणजे व्यापारी, आत्म्याचा सौदा करतात आणि बिना कुठल्या दांडी म्हणजे कुठल्याही तराजूविना पूर्ण विश्वाला तोललं, सगळ्यांच्या ज्ञानाला दाखवलं की यांना किती ज्ञान आहे. बिन दांडी और बिन पालडा यो तोल दिया संसार. ह्या तत्वज्ञानाने माप घेतलं कोणाची किती स्थिती आहे, कोणाची किती व्हॅल्यू आणि वजन आहे. सोन शिखर में सेज पिया की वो हंस हंस कर ले प्यारे, कहे कबीर सुनो मेरी सजनी लूटो वो अजब बहारे. की ज्या सुखाला आपण इथे शोधत आहात, मिठाच्या पोत्यात मिष्ठान्न शोधत आहात, हे कधीच नाही होऊ शकत. ते विसरून जा. इथल्या स्वर्गात सुद्धा सुख नाहीये ज्याला सुख म्हणतात. हे खोटं सुख आहे. अस्थायी स्टे आहे सगळ्यांचा, आणि तिथे स्थायी स्टे असेल.
आता पुण्यात्म्यांनो, आपले पवित्र सद्ग्रंथ काय ज्ञान देतात? परमात्म्याने तेच ज्ञान सांगितलं होतं. मन तू चल रे सुख के सागर, जहाँ शब्द से दूर रत्नागर. मन तू चल रे सुख के सागर, जहाँ शब्द से दूर रत्नागर. आता सुखसागर परमात्मा म्हणतायत या मिठाच्या पोत्यातून निघा आणि मग तुम्ही. देखो, परमात्मा ने करने नो दीदार महल में प्यारा एक शब्द है परमेश्वर कबीर जी का. त्यात सगळं काही सांगितलं आहे सतलोकाचं, आणि लास्टला हे सांगितलं आहे त्या सतलोकाची ही नक्कल करून ठेवली आहे, हे डुप्लिकेट बनवून ठेवलं आहे त्या काळाने आपल्या मायेद्वारे. ब्रह्मलोकामध्ये एक नकली सतलोक, एक नकली अलकलोक, अगमलोक आणि अकयलोक, त्याची फोटोकॉपी करून ठेवली आहे, पण वस्तू ती नाहीये. तर ह्या भुश्याच्या पोत्यात आणि मिठाच्या पोत्यात काही फरक नसतो जोपर्यंत टेस्ट करत नाही. टेस्ट केल्यावर माहीत पडतं. तर दोन्ही एकसारख्याच दिसतात जेव्हा जवळजवळ ठेवलेले असतात. तर असंच ह्या काळाचा लोक तर मिठाचं पोतं आहे आणि सतलोक तो सुखसागर, म्हणजे पूर्ण त्या पोत्यामध्ये गोडच गोड असतं. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतायत की चल तू चल रे सुख के सागर. आता पुण्यात्म्यांनो, जसा आजचा हा प्रसंग चालू होता की हा संसार, इथं जे सुख आहे, इथे सुख नाहीये आणि इथे स्थायी कोणताच जीव नाहीये. आज ह्या मनुष्य जीवनात भले कोणी राजा बनला आहे, 1 मिनिटात मृत्यू झाला, मग चला स्वर्गात थोडाफार वेळ वाचलेला असतो, मग गाढव बना, मग नरकात चला. इथे स्थायी स्थान नाहीये. आणि इथले भगवानही तेच सांगतात. जसं इथला भगवान, इथला काळप्रभू आहे, ब्रह्म आहे, क्षरपुरुष आहे. गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 आणि 9 मध्ये, श्रीमद भगवत गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, गीता अध्याय नंबर 10च्या 2ऱ्या श्लोकात हा आपली स्थिती सांगत आहे. अर्जुन, माझे आणि तुझे खूप जन्म झाले आहेत. श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून हा ब्रह्म बोलत आहे, क्षरपुरुष बोलत आहे आणि म्हणत आहे की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत. तुला ठाऊक नाही, तुला ज्ञान नाही, मला माहिती आहे. माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत. मग त्याने आपली साधना सांगितली आहे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारन मामनुसमरण ये पर्याति तजन देहम सयाति परमाम गतिम. मज ब्रह्मचं केवळ एक ओम मंत्र आहे, केवळ एक अक्षर ओम आहे, नथिंग एल्स. हे हरे राम, राम राम हरे हरे, श्री कृष्ण कृष्ण हरे हरे, राधे श्याम सीताराम, राधे राधे श्याम मिलादे, ओम नमः शिवाय, ओम भगवते वासुदेवाय नमः. हा गायत्री मंत्र हे मोक्ष मार्गाचे मंत्र नाहीयेत. हे व्यर्थ आहेत, युजलेस आहेत. गीतेच्या 16व्या अध्यायात 23 व 24व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे की जे शास्त्रविधीचा त्याग करून मनमानी आचरण करतात, मनमानी पूजा व जप करतात, त्यांना ना काही सुख मिळेल, ना काही गती होईल, ना त्यांना सिद्धी प्राप्त होईल, अर्थात युजलेस. त्यामुळे 16व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात स्पष्ट केलं आहे गीतेमध्ये, म्हणून तुझ्यासाठी अर्जुन, कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये कोणती साधना केली पाहिजे आणि कोणती त्याग केली पाहिजे, सद्ग्रंथांनाच आधार माना, कोणत्याही लोकवेदावर आधारित राहू नका. श्रीमद भगवत गीता आपला आधार आहे भक्तीचा. पवित्र वेद आमचे आधार आहेत भक्तीचे, साधनेचे. पण पुराणे आमचे सहयोगी आहेत अध्यात्मज्ञानाला समजण्यासाठी. आणि जो पुराणांमध्ये वेद आणि गीतेचा भक्तिविधी आहे तो तर वेदांचा आणि गीतेचाच आहे. तो तर आम्ही त्यांच्यातूनच ग्रहण करू. बाकी अन्यमध्ये त्या ऋषी वक्ता, पुराणाच्या वक्त्याचे स्वतःचे घरचे ज्ञान आहे, वेद आणि गीतेतून नाही मिळत, ते आपण स्वीकारायचे नाही. आता गीता ज्ञानदाता म्हणतो माझं एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. आणखीन कुठला जपच नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त कोणी मंत्र जप केला तर ती ढोर मेहनत आहे. तो दगडधोंडे गोळा करतोय, माणिक नाही. हे ब्रह्मस्तराचे आहे. आणि ह्याची साधना करताना अंतसमयी शरीर सोडून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. ती परमगती कोणती आहे? ब्रह्मलोकातून मिळणारे स्थान ब्रह्मलोक.
आणि गीतेच्या 8व्या अध्यायातील 16व्या श्लोकात म्हटलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत गेलेले सगळे पुनरावृत्तीमध्ये आहेत, त्यांचाही जन्म मृत्यू होतच राहतो असं स्वतः म्हणतोय ब्रह्म. श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून गीता ज्ञानदाता सांगत आहे की माझं एक ओम अक्षर आहे आणि तुझे माझे खूप जन्म होऊन गेले अर्जुन, आपण अविनाशी नाही आहोत. म्हणून 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात गीता ज्ञानदाता आपल्या गतीलाही अनुत्तम म्हणतो आहे. अनुत्तम म्हणजे अगदी व्यर्थ, कारण की जन्ममृत्यू संपले नाहीत आणि जोपर्यंत जन्ममृत्यूचा रोग कापला जाणार नाही तोपर्यंत सुख होऊ शकत नाही, शांती येऊ शकत नाही. शांती तर सतलोकात असेल जिथे सुखच सुख आहे, दुसरी वस्तूच नाहीये. आता म्हणून त्याने आपल्या साधनेला अनुत्तम म्हटलं आहे. आणि हे नकली गुरु, हे आचार्य, हे आमच्या भाग्यात लिहिले होते, त्यांना बसवून घेतलं. आणि हे काय म्हणतात, यांना कोणी विचारलं की अनुत्तम म्हणजे काय असतं स्वामीजी, की अनुत्तम जे निकृष्ट आणि उत्तम उत्तम म्हणजे चांगलं. आणि मग जेव्हा त्यांना विचारतो की गीतेच्या अध्याय नंबर 7च्या मंत्र 18मध्ये गीता ज्ञानदाता आपल्या गतीला अनुत्तम का म्हणत आहे? अरे तुला समजलं नाही? अनुत्तम म्हणजे ज्याच्यापेक्षा काहीच उत्तम नाहीये. अरे फुटले कर्म तुझे. आता ज्ञानी तर नव्हतेच ते, त्यामुळे असेच थापा मारत फिरायचे. आता जसं एक उत्तीर्ण म्हणजे सफल, अनुत्तीर्ण म्हणजे फेल. आता कुणा मुलाच्या निकालामागे लिहिलं की अनुत्तीर्ण, आणि तो सांगतोय घरी जाऊन की अनुत्तीर्ण झालो म्हणजे तर पास झालो. ज्याच्याबरोबर कोणी पासही झालं नसेल तर म्हण बेशक, पण तुझं नाव लिहिलं जाणार नाही पुढच्या क्लासमध्ये. तर हे नकली गुरु असं सांगायचे. आणि काही असं म्हणायचे की अनुत्तम म्हणजे ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. अरे भल्या पुरुषांनो, जर गीता ज्ञानदाता म्हणतात ना समाजात असं चाललंय, समाजात तसं चाललंय, अरे साधं ज्ञान हे यात समाज कुठे आला? गीता ज्ञानदाता म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे आणि माझी साधना करणारा ब्रह्मलोकात जातो. गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात स्पष्ट केले की ब्रह्मलोकापर्यंत गेलेले परत येतात, जन्ममृत्यू होतात. म्हणून 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हटलंय गीतेच्या की माझी गती सुद्धा अनुत्तम आहे, ही निकृष्ट आहे, व्यर्थ आहे. कारण की हा पुण्यात्मा जो नेक आत्मा, ज्ञानी आत्मा आहे, तर चांगला परमात्मा प्राप्त करण्यासाठी यत्नशील आहे, पण हा माझ्यासारखा अनुत्तम निकृष्ट गतीतच स्थित आहे. म्हणून तर त्याने म्हटलं की 15व्या अध्यायाच्या 1 पासून 4 पर्यंत आणि 16-17व्या श्लोकामध्ये आणि 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं आहे की हा संसाररूपी उलटा टांगलेला वृक्ष आहे. वर मुळे म्हणजे पूर्ण परमात्मा समजा आणि खाली 3 गुण, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णुरूपी शाखा आहेत. जो संत ह्या सर्व विभागांविषयी सांगेल तो तत्वदर्शी संत आहे. आणि गीतेच्या अध्याय नंबर 4च्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे की ज्या तत्वज्ञानाच्या बाबतीत सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटलं आहे की त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये ब्रह्मण मुखे, त्या परमात्म्याच्या मुखकमलातून उच्चारली गेलेली वाणी कबीर वाणीने ज्या विस्ताराने धार्मिक अनुष्ठानांचं ज्ञान दिलं गेलं, यज्ञांचं, ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलं आहे की त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे, ते तत्वदर्शी संत तुला सांगतील. आता तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे 15व्या अध्यायाच्या 1ल्याच श्लोकात गीतेच्या, की उलट लटकावलेल्या संसाररूपी वृक्षाचे सर्व विभाग जो सांगेल सहवेदवित, तो तत्वदर्शी संत आहे, त्याला विचारा. आता हे तत्वदर्शी जगतगुरु आता जसे सेवक होके उतरे इस पृथ्वी के माँ और जीव उदाहरण जगतगुरु बार बार बली जाऊं. जीव उद्धार करण्यासाठी ते कबीर परमात्मा, ते जगद्गुरू बनून तत्वदर्शी संताची भूमिका करण्यासाठी इथे आले आणि 120 वर्ष राहिले, सशरीर आले आणि सशरीर निघून गेले. तर इथे काय सांगतायत की तत्वदर्शी संत कोण असेल? जो उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे सर्व पाठ सांगेल, विभाग सांगेल,
तर परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीतून हे भाग सांगून ठेवले होते. कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डारे, ये तीनों देवा शाखा है, भाई पात रूप संसारे. कख सुद्धा माहित नव्हतं. ह्या गीता ज्ञानदात्याने सुद्धा फक्त ऑप्शन सोडला होता, वर मुळे असलेला, खाली तिन्ही गुणरूपी शाखा असलेला असा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष. ह्या बाबतीतलं पूर्ण ज्ञान तर तत्वदर्शी संत देईल, त्याला विचार. परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी देऊन ठेवलं होतं हे ज्ञान, पण नकली आचार्यांनी, गुरूंनी आमच्यापर्यंत येऊ दिलं नाही. आपल्याला लांब ठेवलं आपल्या देवापासून, मिसगाईड करत राहिले. कबीर तर विणकर आहे, धानक आहे. ह्याला सद्ग्रंथ कसे समजले? ह्याला संस्कृत वाचता येत नाही, फक्त ब्राह्मणांनाच संस्कृत वाचायचा अधिकार होता त्या काळी. तर आपण ही गोष्ट त्यांची मानली, खोटारड्यांची, की बाई खरोखरच कबीर साहेब तर विणकर होते, धानक होते आणि ते शिकले नसतील. आज समजलं ते शिकले सवरलेले होते, त्यांना शिकवायची आवश्यकताच नव्हती. ते तर परमात्मा होते, सर्व भाषांचे ज्ञाता होते. त्यांनी रचलेली सृष्टी होती, त्यांनी दिलेलं विधान होतं, त्यांना कंठस्थ पाठ आहे, ते तर मालिक आहेत. आता उलट्या लटकावलेल्या संसाररूपी वृक्षाविषयी परमात्म्यांनी सांगितलं. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन यानी सरपुरुष या की डार, और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. एक वेळ झलक बघा याची. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 पासून 4 आणि 16 व 17 हा निष्कर्ष आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. आता जशी मुळं परोक्ष असतात, गुप्त असतात, पृथ्वीच्या बाहेर एवढाच हिस्सा दिसतो वृक्षाचा, म्हणून परमात्म्याने म्हटलं हा अक्षरपुरुष एक वृक्ष आहे. हे खोड समजा. हा तर अक्षरपुरुष आहे आणि क्षरपुरुष त्याची फांदी. और तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. रजगुण ब्रह्माजी, सतगुण विष्णूजी, तमगुण शिवजी ह्या तर फांद्या आहेत वृक्षाच्या, आणि हा त्यांचा पिता आहे क्षरपुरुष, ज्योत निरंजन, आणि हे अक्षरपुरुष खोड आहेत, आणि हे मूळ मालिक, हे परमक्षर ब्रह्म, परमक्षर पुरुष आहेत. हे कबीर साहेब आहेत. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डारे. निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, काळ म्हणा. और तीनों देवा शाखा है, भाई पात रूप संसारे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ज्ञानेश्वर पांडुरंगजी लोहकरे. आपण कुठून आलात? नागपूर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझ्या प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सन 2018 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात येण्याच्या अगोदर आम्ही कबीर पंथामध्येच होतो. कबीर पंथात ते भक्ती करत होतो. आम्ही कबीराचीच भक्ती करायची आणि त्यामध्ये चौका आरती करायच्या. जवळजवळ 35 वर्ष आम्ही त्या भक्तीमध्ये होतो. आणि चौका आरती जवळजवळ 1 तासाची चौका आरती राहायची. आणि त्यामध्ये चौका आरतीमध्ये आम्हाला असं सांगायचे का हे गुरु सद्गुरू आहे चौका आरतीमध्ये. आणि चौका आरती 1 तासामध्ये मग ते गुरु बसायचे. गुरु बसून आमचे गुरुभाऊ यायचे त्यांच्याबरोबर आणि ते येऊन अशा रांगेत बसायचे आणि मोठमोठ्याने ते टाळ मृदंग वाजवून ती चौका आरती करायची. आणि चौका आरती केल्याच्यानंतर त्यांना कपडे द्यायचे, त्यांचे पूर्ण ज्यांच्या खर्च द्यायच्या. त्यांनी जर गाडी आणली त्या गाडीच्या खर्च द्यायच्या. हे सर्व करून त्यांना जेवण द्यायचे. त्यांच्याबरोबर आलेले लोक त्यांना पण जेवण द्यायचं. काही जवळचे लोक बोलवायचे त्यांना पण जेवण द्यायचं. असे आम्ही समजा काही वास्तूक आहे, घराचे काम आहे, लग्न आहे, ह्या सर्वांमध्ये चौका आरती करायची. आणि याच्या म्हणजे आमचे पैसे खर्च व्हायचे.
पण आम्हाला लाभ काहीच नाही व्हायचा त्याच्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच कबीर पंथाशी जुडलेले होतात आणि ज्या कबीर पंथामध्ये जी आपल्याला भक्तिसाधना देत होते, जसं की चौका आरती, ही भक्तिसाधना आपण करत होतात. मला असं विचारायचं आहे की आपण तर कबीर पंथाशीच निगडीत होतात, कबीर पंथाचीच भक्ती करत होतात, तर संत रामपालजी महाराजांची भक्ती आपण का स्वीकारली? सगळ्या संत रामपालजी महाराजांचे भगत आमच्या घरी यायचे, आल्यानंतर आम्हाला समजवायचे. पण आम्ही त्या मार्गात असल्यामुळं, जवळजवळ 35 वर्ष असल्यामुळं आमचं मन तिकडे वळत नव्हतं आणि ते खूप समजवायचे. पण काही लोक होते, जसे आमचे गुरु, आमचे म्हणजे गुरुभाऊ, ते म्हणायचे नाही, संत रामपालजी महाराजांचे तुमचे जे ज्ञान आहे यांचं, हे बरोबर नाही आहे, हे काही सांगतात, यांच्याकडे जायचे नाही, आपण यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही, आपण आपली भक्ती करायची, आपल्या 5 नाम जे दिले आम्ही तेच करायचे, असं आम्हाला आमचे गुरु सांगायचे. मग एकदा काय झालं, पुन्हा आले हे लोक, यांनी आम्हाला म्हटलं सत्संग पहा. सत्संग पाहिल्यानंतर मग आम्हाला थोडं ज्ञान समजायला लागलं आणि ज्ञान समजवल्यावर त्या टी व्हीतलं पाहून, आम्ही सत्संग पाहून थोडं मन आमचं तिकडे वळायला लागलं. मन वळल्यानंतर मग हे पुन्हा आले भगत लोक, काय विचार आहे म्हणे. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही तुम्ही जे म्हणता तसं करू. आणि मग आम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी आपल्या घरी आले आणि आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल त्यांनी माहिती दिली, तर तुम्ही पूर्वीपासूनच कबीर पंथात होते आणि नंतर तुम्हाला संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान ऐकलं, तर ह्या दोघां ज्ञानामध्ये तुम्हाला काय फरक आढळला आणि ह्या दोघां ज्ञानाची तुम्ही कशाप्रकारे तुलना केली? संत रामपालजी महाराजांच्या जेव्हा आम्ही सानिध्यात आलो तेव्हा आम्हाला फरक पडला. कसा? जे आम्ही पहिले जे साधना करायच्या, जे भक्ती करायची, त्याच्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला हे नाही सांगितलं होतं की हे परमात्मा आहेत, आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं की हे सद्गुरू आहेत. जेव्हा तेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा उल्लेख सद्गुरूच्याच व्हायच्या. सद्गुरूच्या झाल्यानंतर जेव्हा आम्ही मग संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात आलो आणि जेव्हा आम्ही त्यांचे सत्संग ऐकलं, तेव्हा आम्हाला माहीत पडलं की हे तर पूर्ण ब्रह्म आहेत, हे तर पूर्ण परमेश्वर आहे. आणि हे समजल्यावर मग आमच्या पायाच्या खालची जमीन खिसकली, कारण की हे ज्ञान तर आजपर्यंत आम्हाला कोणच नाही दिलं, आमच्या गुरूंनी सांगितलं. आणि हे तर काही सांगून राहिले का ब्रह्मा विष्णू महेशच्याही वरती हे ज्ञान आहे, पूर्ण ब्रह्म आहे, हे ब्रह्मा विष्णू महेशचे आजोबा आहेत. आणि तेव्हा मग आमचं डोकं एकदम चक्कर आल्यासारखं वाटलं आणि मग आम्ही सत्संग ऐकत गेलो आणि त्या सत्संगनी इतका लाभ झाला आम्हाला की मग आम्ही मागं वळून पाहिलेलं नाही. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची आपण सद्भक्ती स्वीकारली आणि तुम्ही त्या सद्भक्तीसाठी त्यांना मोजून बघितलं, मापून बघितलं आणि ते शास्त्रानुसार तुम्हाला भक्ती देतात, हे जेव्हा तुम्हाला पटलं तेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारली. तर संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांची आम्ही भक्ती स्वीकारल्यानंतर आम्हाला इतके लाभ झाले आहेत की आम्ही सांगू शकत नाही. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीच्या अगोदर आम्ही की साधना करायची, त्याच्यात आमचे मोठे भाऊ ॲक्सिडेंटने मरण पावले आणि संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात यायच्या अगोदर इतक्या कर्जामध्ये डुबलो होतो आम्ही. नुसता दारू प्यायच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत, गुटखे खायच्या, ड्राफ्टमध्ये गुटखे ठेवायच्या आणि एवढी ते इतका अधीन झालो होतो मी दारू उधारीमध्ये प्यायच्या. सकाळी ते संध्याकाळी इतका दारू प्यायच्या आणि गुटखे तर इतके खायचे का रात्री समजा झोप उघडली तर पाणी प्यायच्या आणि तंबाखू घोटून तो खायच्या, तेव्हाच झोप यायची. आणि
वर्षभर मी कर्जात राहायच्या, वर्षभर सावकाराकडून पैसे घ्यायचे, वर्षभर कर्जामध्ये डुबून राहायच्या. कधी सुख नाही पाहिलं मी. संत रामपालजी महाराजाच्या सान्निध्यात आल्याच्या नंतर जेव्हा मी जसा घरी गेलो, त्यांच्यापासून नामदीक्षा घेतली, तसेच मी घरी गेलो, ड्राप उघडला, मला कोणी काहीच नाही म्हटलं. आतमध्ये खर्रा म्हणतात नागपूरला, तिकडे गुटखा म्हणतात, पण नागपूरला त्याला खर्रा म्हणतात. जवळजवळ तो 20 रुपयाच्या एक होते. असे 6 ते 7 खर्रे खायच्या मी गुटखा. 3-4 गुटखे माझे ड्रापमध्ये पडले होते. घरी गेलो, ड्राप उघडला आणि आपोआप फेकून दिले मी. तंबाखाची डब्बी फेकून दिली. कोणी मला काहीच नाही म्हटलं. मी घरी जाताबरोबर ते तंबाखू, ती डब्बी, चुना, ते गुटखा हे झाल्यावर जिथून मी दारू प्यायच्या उधारी त्याच्याकडे गेलो. दुसऱ्या दिवशी त्याची उधारी दिली. तो म्हणे काका क्या हुआ? बोला कुछ नहीं बेटा, आज के बाद में मैं दारू नहीं पीऊँगा. ऐसा क्या हुआ? बोला नहीं, ये अपनी उधारी ले. नंतर अशी दारू सुटली माझी ना, अशी खर्रा आता मला सहन नाही होत दारूची. कोणी जर जवळ बसला माझ्या दारू किंवा दारू पिऊन तर मी उठून जातो, नाही ते त्याला उठायला लावतो. खर्ऱ्यासाठी, तंबाखासाठी मला त्यांनाही म्हणणं पडते, भाऊ तू थोडासा उठून जायच ना. आज जिथं मला बेवडा म्हणत होते लोक, आज ते लोक माझी इतकी इज्जत करतात. काका बोलते तेरी दारू कैसी छूटी, ये बताओ तुम्हारी दारू कैसी छूटी. त्यांना मी समजवतो, ते हसतात, असं होऊ नाही शकत म्हणते. ऐसी मैं पहली बार देख रहा हूँ, बोलते कि किसी ने नाम लिया और भक्ति स्वीकारा और उसकी दारू छूट गई. बोला बेटा मानो या मत मानो, पर मेरा ये सारी चीज़ें हो गई. आणि मी त्यांना म्हणतोय, तर ते म्हणतात आप सुधर गए हो, हमको बड़ी खुशी हुई. अशा रीतीनं माझे हे सर्व व्यसन सुटले, आम्ही सुखी झालो. आणि मी आयुष्यात कधी सोचलं नव्हतं का माझं घर एवढं मोठं बनल म्हणून. आज परमात्माने अशी दया केली माझ्यावर की आज माझ्या मुलाच्या पेमेंट 70,000 रुपये आहेत आणि आज माझं घर उभं होऊन राहिलं आहे. मी 15 लाखामध्ये पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिला आहे आणि आज माझ्या घर जवळजवळ होतं आलं आहे पूर्ण. नाही तर मी आयुष्यात सोचलं नव्हतं की मी आपलं घर बांधीन माझ्या मुलाचं. मी आयुष्यात जे मरण्याच्या पहिले मी आपल्या मुलाला हे घर बांधून देईन, मी कधी विचारही नव्हता केला. आज कुठून पैसा येत आहे हेही मला कळत नाही आणि कसं घर बांधून राहिलं आहे माझं हेही मला कळत नाही. पैसा बरोबर येऊन राहिला आहे आणि घराचे काम असं व्यवस्थित चालू आहे माझे. इतके लाभ झाले, असे जवळजवळ पुष्कळ छोटे छोटे लाभ तर खूप आहे. आयुष्यात माझ्या एक ॲक्सिडेंट झाला, वाताची शिकायत, नसाचे ऑपरेशन, जवळजवळ 15 ते 18 लाख रुपये माझा खर्च झाला. कर्जबाजारी झालो होतो मी. जेव्हापासून संत रामपालजी महाराजाच्या सान्निध्यात आलो मी, त्यांच्यापासून दीक्षा घेतली, नाम घेतलं, मी जवळ बस एक 50 रुपयाची औषध घेतली तर घेतली, खूप झालं. तेव्हाच्या ना मला ताप आला आहे, ना कुठे हातपाय दुखणं आहे, ना कुठे हातपाय दुखतात किंवा काही नाही, ॲक्सिडेंट नाही, नाही वात नाही. एकदा काय झालं, आता मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे, ऑगस्टमधली आहे ही गोष्ट. असं सायंकाळची टाईममुळे मी बसलो होतो. सायंकाळच्या वेळी काय झालं, माझ्या हृदयामध्ये बॅक साईडला असं व्हायब्रेशन व्हायचं, खूप जोरात धडकन व्हायचे आणि व्हायब्रेशन होत होतं. व्हायब्रेशन होता होता काय झालं, खरखराट चालू झाली. मी दवाखान्यात गेलो, डॉक्टरला म्हणलं थोडं चेकअप करो. डॉक्टर बोले नहीं, इधर का रहता तो मैं करवाता, ये बाई तरफ का है, मैं नहीं करवा सकता इसको. आप बोले मैं हॉस्पिटल में जाओ और वहाँ पे चेकअप करो. फार्मसीत गेलो मी. फार्मसीवाल्याला म्हटलं, ओळखीचा होता तो फार्मसीवाला, त्याला म्हटलं ये ऐसी है. बोला थोड़ी सी कुछ रात तक के दवा दे दे, मैं सुबह दवाखाना चले जाऊँगा हॉस्पिटल में. नहीं बोले मैं रिस्क नहीं लेता. बोले ये दवा मैं नहीं दे सकता. वो बोले ये अटैक का है ये. डॉक्टर ही बोले आप भी हॉस्पिटल में जाओ, ECG निकालो. मी विचार केला, म्हटलं या टायमाला कोण डॉक्टर आपल्याला एक तर घेणार नाही, पहिलं करोना टेस्ट करल, त्याच्यानंतर मला टाईम निघून जाईल, दुसऱ्या दिवशी याची रिपोर्ट येईन, तोपर्यंत आपण म्हणलं तळपळत राहू, एक तर मरून जाऊ अटॅकची असेल तर. तो फार्मसी वाला म्हणे कहीं भी जाओ मत हॉस्पिटल में, वो बाजू में दवाखाना है.
वहाँ पे ECG वगैरह सब करता है. त्या दवाखान्यात गेलो मी. त्यांनी ECG चेक केली, माझ्या ब्लड चेक केला. ब्लड चेक केल्यावर शुगर चेक केली. आणि जेव्हा त्यांनी रिपोर्ट पाहिली तर सर्व याच्यात लिहून आलं नील म्हणून. आपको कुछ नहीं हुआ बोले, आपका शुगर भी नहीं है, आपको अटैक भी नहीं है, कुछ नहीं है, आप जा सकते हो बोले. ये गोली लो बोले और खाओ बोले. बस 2 गोळ्या खाल्ल्या मी. त्याच्यानंतर पुढे पत्ता पडला आहे तो. त्याच्यानंतर काही एकही गोळी खाल्ली नाही मी. असे लाभ अनेक झाले आहे मला त्यांच्या सानिध्यात आल्यावर, संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात आल्यावर. आणि मग मला इतकं रडायला यायचं, नेहमी रडत राहतो मी. या आपण संतांना, या पूर्ण परमात्मांना आपण अगोदर काय काय बोललो, यांच्याबद्दल काय विचार करत होतो आपण. आज यांनी मोक्षाचा मार्ग तर दाखवला. आम्हाला मोक्ष तर मिळालंच, पण आम्हाला या संसारात एवढं सुख दिलं आहे यांनी की आम्ही आयुष्यात सोचली नव्हतं. इतकं सुख दिलं आहे. माझ्या मुलाला सुखी केलं. आमच्या घरात एवढं सुख आहे. नाही तर आम्ही दारोदार असं कर्जामध्ये, नेहमी कर्जात डुबायचं. पैसे मागणारा म्हणे ऐसी इतनी कमाई करतात ते पैसे जाते का बोले, इथपर्यंत. कारण की इतका दारू प्यायच्या, मग इतकं हे करत खर्यात याच्यातच पैसे द्यायचे. आज मला वासही सहन नाही होत त्याची. असे अनेक लाभ झाले आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला नाना प्रकारचे लाभ प्राप्त झालेत. प्रामुख्याने आपल्याला जो व्यसनाचा नाद होता, जे व्यसन आपल्याला जुडलेलं होतं, जसे आपण मद्याचं सेवन करत होतात, खर्रा नामक हे गुटखा खात होतात आणि असे बरेचसे तंबाखूचे व्यसनसुद्धा आपण करत होतात. परंतु संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे, गुरुमंत्रामुळे हे आपले व्यसन लुप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण जे अन्य काही भक्तजन आहेत किंवा जे सांसारिक लोक आहेत, जे व्यसनाधीन आहेत, त्या लोकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? मी तर त्यांच्याकडनं नम्र विनंती हात जोडून एवढंच बोलू शकतो का जर तुमचे व्यसनापासून मुक्त व्हायचे आहे आणि सुखी व्हायचे आहे आणि पूर्ण मोक्ष पाहिजे आहे, तर तुम्ही तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्या सानिध्यात जा. त्यांना गुरु बनवा आणि त्यांच्यापासनं दीक्षा घ्या आणि पहा कसे सुख होते. इतके सुख होईल तुम्हाला, इतके लाभ होईल जसे मला झाले आहेत, तुम्हाला पण होईल. आणि माझी रिक्वेस्ट आहे, माझी विनवणी आहे का तुम्ही पण त्यांच्या शरणाशी जा आणि त्यांच्याशी नामदीक्षा घ्या. हीच माझी हात जोडून विनंती आहे. सर, जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टीव्हीवर सत्संग लागते, त्यात एक पट्टी येते, त्याच्यावर मोबाईल नंबर राहते आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता तिथेही नामदान केंद्राची सुविधा केलेली आहे. आणि त्या मोबाईल नंबरवर फोन केल्यावर आपल्याला नामदानाचा लाभ मिळू शकते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज विविध चॅनल्समध्ये संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात आणि त्या टी व्हीवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर आपण संपर्क साधला तर आपल्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राचा पत्ता मिळतो आणि तिथून आपण नामदीक्षा ग्रहीत करू शकतो. परंतु या नामदीक्षेसाठी किंवा या साधनेसाठी किती पैसे मोजावे लागतात? तिथे एकही पैसा लागत नाही. उलटे सर्व जे काही आहे ते सर्व फ्री मिळतात. नामदीक्षेची जेवढी सामुग्री आहे ती सर्व फ्री मिळते. तिथून 1 रुपया लागत नाही, 1 पैसा खर्च होत नाही. धन्यवाद. सच साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.